घरामध्ये कोणतीही भाजी नसली ना तर बटाटा मात्र नेहमीच तयार असतो. तोच बटाटा बघा काही दिवसापूर्वी लावला. बटाटा लावणं सोपं आहे. नाही काही बटाटे मिळाले तो आनंद भरपूर देऊन जातो, कारण तो जमिनीच्या आत तयार होत असतं. काही दिवसापूर्वी लावलेले झाडं बघा हे खराब झाले होते म्हणून मी काढले. आणि याला बटाटे बघा मला वाटलं आता हे असेच काढून टाकावं कारण हे खराब झालेले आहे, पण याच्या आतमध्ये सुद्धा छोटे छोटे 3-4 बटाटे मिळाले. हा आनंद जरा वेगळा असतो जेव्हा आपण नकळत मी काय करते कोंब आलेले बटाटे जमिनीत लावत राहते आणि ते काही दिवसांनी अशी जमीन वर खाली करते ना, म्हणजे मला बटाटे वर येतात. कधी कधी तर खूप मोठे मोठे सुद्धा होतात, तेव्हा आनंद खूप जास्त असते कारण ही भाजी आपल्याला वरून दिसत नाही. फक्त याच्यासाठी लावण्यासाठी कोंब आलेले घरातले बटाटे मी लावत असते. आणि जमीन भुसभुशीत पाहिजे, थोडीशी आपण रेती मिक्स करू शकतो मातीमध्ये आणि थोडंसा ऑर्गेनिकच द्यायची. शेणखत असो गांडूळ खत असो, फक्त जुनं खत असावं. खाली आपण सुकलेले पानंसुद्धा टाकू शकतो ज्याच्यात लावायचे आहे त्याच्यात. आणि बटाटा बघा आता काही दिवसापूर्वी लावलेला हा आहे. आणि जेव्हा हा पूर्ण पानं सुकतात बटाटा तयार होते, 3-4 महिने लागतात त्याला. आणि मग त्याच्यानंतर बटाटे मिळतात ना, तो खरंच आनंद खूप जास्त असतो. आणि भुसभुशीत मातीसाठी बघा मी असं करत राहते असते वारंवार. मातीमध्ये जे काही आहे ते आतमध्ये टाकून त्याच्यावर माती टाकून देत असते, म्हणजे आतमध्ये खत तयार होते आणि माती भुसभुशीत तयार होते. अशा मातीला मग जास्त काही करायची कामच पडत नाही. खत पण आपल्या बागेमध्ये असते. तर काही आता परत आपण बटाटे लावू. याच्यासोबत आपण लसूणसुद्धा लावू शकतो, कारण लसूणची पात घरची इतकी छान त्याला चव आणि सेंट राहते ना, तर ते विचारूच नका. ते घरची कोणतीही भाजी असो, बटाटा कांदा हे सर्वच मी लावून घेणार आहे थोडं थोडं या कॅरीमध्ये. कारण कॅरी आता पूर्णपणे खाली झालेली आहे, कारण याच्यामध्ये होता एक वेल आणि तो खराब झाला तर मी काढून टाकला. आणि अशी भुसभुशीत माती तयार झालेली आहे कॅरीमध्ये. त्याचासुद्धा व्हिडिओ येणार आहे की भुसभुशीत माती कशी तयार होते तर. आणि आता आपण बघूया बटाटे लावूया. आता काही नाही, जमीन अशी हे करून मी फक्त याच्यात बघत आहे माती किती सॉफ्ट आहे ते तुम्हाला दाखवते. आणि असं काही दिसलं ना तर आपल्या मातीची गुणवत्ता अजून वाढते बघा. आणि आता आपण बघूया बटाटे. मी थोडे कोंब आलेले बटाटे घेतले. हे बटाटे खूप छोटे छोटे होते आणि हे आता मी ह्या जमिनीत लावून देते. आणि खरंच खूप आनंद मिळतो. तुम्ही पण तुमच्याकडे कोंब आलेले बटाटे नक्की लावून बघा. नाही काही तर एक अनुभव येईल आणि थोडे बटाटे जरी मिळाले त्याचा तुम्हाला आनंद होईल आणि तुम्हाला अजून उत्साह वाढेल तुमचा की भाजी लावण्यासाठी. तसंच होत असते. हे पाण्याची सुद्धा आपण भाजी करू शकतो बटाट्याच्या, कारण हे मी बघितलेलं व्हिडिओमध्ये, मला तर माहीत नव्हतं हे. आणि ते आपल्याला माहिती असताना ते नेहमीच एक दुसऱ्याला आपण दिली पाहिजे. आणि बघा आता हे बटाटे असेच लावून घेते. कोंब आलेला भाग वर ठेवते आणि थोडीशी माती टाकून हे सर्व बटाटे लावते. आणि याचा जेव्हा रिझल्ट मिळेल ना तेव्हा मात्र आनंद खूप होते, कारण मागच्या वर्षी मी एका टोपल्यामध्ये लावलेले होते, सुकलेले पानं खाली टाकले होते आणि खूप छान मला बटाटे मिळाले होते. तेव्हा असं ठरवलं होतं की पुढच्या वर्षी खूप बटाटे लावूया. आणि तसंच आपण अद्रक आणि हळदीचं सुद्धा आहे. कमी जरी मिळालं त्याचा सुगंध आणि हे इतकं छान राहते ना की बाहेरचे केमिकलच्या याच्यापेक्षा खूप पटीने चांगलं राहते. बघा काही झाडं असेच काढून टाकले जुने जे खराब झालेले होते, त्याच्यामध्ये सुद्धा बघा छोटे छोटे बटाटे. मागच्या वर्षी तर असं झालं ना, मी बटाटे काढायचे असं वाटे अजून आतमध्ये बटाटे असेल, कारण ते दिसत नाही ना आणि निघतच होते बरेच. काही कांदे लावले, काही लसूण लावला, लसूण कांदे कोंब आलेले लावले. बघा असे आपल्या स्वयंपाकघरातच बऱ्याच भाज्या असतात त्या आपण लावू शकतो आणि भरपूर आनंद मिळू शकतो. आणि बाहेरून आणण्याची काही गरज पडत नाही, काही जास्त खर्चसुद्धा येत नाही. याच पद्धतीने कांदे बटाटे लसूण कोंब आलेले आपण लावू शकतो. व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांचे.